नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशभरातील मेडिकल दुकानदारांनी 20 मे रोजी बंदची हाक दिली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात देशभरातील सुमारे 12.5 लाख मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. ऑनलाईन औषध विक्रीत प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी होत नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय. AI जनरेटेड बनावट प्रिस्क्रिप्शन, रिपीट प्रिस्क्रिप्शनद्वारे अँटीबायोटिक्स, ॲपिऑइड्स आणि बंदी असलेल्या औषधांची विक्री होत असल्याचा दावाही करण्यात आलाय. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा आणि नागालँडमध्ये या बंदचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत राज्यातील यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. या 61 दिवसांच्या बंदी काळात सर्व यांत्रिक नौकांनी 1 जूनपूर्वी बंदरात परतणं बंधनकारक असणार आहे. 31 जुलैपूर्वी समुद्रात जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. बंदी कालावधीत राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करताना आढळल्यास नौका, मासेमारी साहित्य आणि मासळी जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीश यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करत मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. तसेच पॉट होल बजेट 97 कोटींवरून थेट 45 कोटींवर का आणलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबई महानगरपालिकेचं बजेट तब्बल 5100 कोटींचं असतानाही शहरातील निकृष्ट रस्त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी झीनत शबरीश यांनी केली आहे. पूर नियंत्रणासाठी बसवण्यात आलेले IOT पंप प्रत्यक्षात कार्यरत आहेत का याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. यासोबतच कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांमुळे होणारी खारफुटीची कत्तल, वाढतं प्रदूषण, लोकलमधील गर्दी आणि SRA प्रकल्पांमधील विस्थापितांचे प्रश्न यावरही त्यांनी सरकार आणि महापालिकेला धारेवर धरलं. समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर शुल्क आकारण्याच्या इराणच्या प्रस्तावामुळे जागतिक डिजिटल सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इंटरनेट केबल ऑपरेटर्सकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव इराणने मांडला असून त्याचे जागतिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. जगातील 95% अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक समुद्राखालील फायबर ऑप्टिक्स केबलमधून होत असते. बँकिंग व्यवहार, शेअर बाजार, संरक्षण व्यवस्था, सोशल मीडिया आणि AI नेटवर्क्सही याच केबल्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे या नेटवर्कमध्ये कोणताही व्यत्यय आल्यास जागतिक अर्थव्यवस्था आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते भविष्यातील संघर्ष आता केवळ सीमा किंवा समुद्रापुरते मर्यादित राहणार नसून डिजिटल नेटवर्क्स भोवतीही फिरू शकतात. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 30 मे पासून जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. आंदोलन करण्याच्या आधीच प्रमाणपत्र द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी जरांगेंनी अंतरवाली सराठी इथं बैठक बोलावली होती. यावेळी समर्थकांना संबोधित करताना ही घोषणा केली. 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अंतर्गत कचरा व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दैनंदिन कचऱ्याचं निर्मितीच्या ठिकाणीच 4 प्रकारांत वर्गीकरण करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि बल्क वेस्ट जनरेटर्सना त्यांच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार असून दरवर्षी रिटर्न भरणंही आवश्यक असणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी या नव्या नियमांची माहिती देत स्वच्छ आणि निरोगी नवी मुंबईसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं आहे. पूर्वी आपल्याला घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मध्ये महानगरपालिकांवर कलेक्शन करणे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणे, प्रोसेसिंग करणे आणि डिस्पोजल करण्याची जबाबदारी होती. 2026 मध्ये 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम आले. त्याच्यामध्ये 3-4 मुख्य बदल आपल्याला झालेले आहेत. एक आहे की कचऱ्याचं वर्गीकरण हे 4 घटकामध्ये करायचं आहे, म्हणजे वेट, ड्राय, नंतर सॅनिटरी वेस्ट आणि स्पेशल वेस्ट. ही 4 पद्धतीची झाली. दुसरा जो भाग आहे की याच्यामध्ये जे मोठा कचरा निर्माते आहेत, त्याला आपण बल्क वेस्ट जनरेटर म्हणतो,
आणि त्याची सुद्धा व्याख्या मध्ये आणखीन विस्तृतपणा आणलेला आहे की 20,000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त बांधकाम केलेली सोसायटी असेल किंवा 40,000 लिटरपेक्षा दिवसाला पाणी जास्त वापरणारी संस्था असेल किंवा 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणारी संस्था असेल प्रति दिवशी, असं तिन्हीपैकी एक जरी घटकाची पूर्तता होत असेल तर यांचा कचरा हा 4 घटकामध्ये वर्गीकृत करून तो त्याच्या साईटवरच त्याने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी याच्यामध्ये आलेली आहे. आणखीन याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्या कचरा धारकांना आता CPCBच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे महानगरपालिकेचं आणि त्यांचे रिटर्न सुद्धा त्यांना 30 जून पर्यंत फाईल करायचे आहे. आणखीन एक महत्वाची बाब याच्यात मध्ये आलेली आहे की जे आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सुद्धा फॅसिलिटेटरचा रोल याच्यामध्ये आलेला आहे आणि यांनी सुद्धा ह्या नियमांचं स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होते हे बघण्याची जबाबदारी आलेली आहे. याच्यासाठी मी सर्व सन्माननीय नगरसेवकांना माझं वैयक्तिकरित्या पत्र पाठवून ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.